मूर्तिजापुरात शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन, पीक विमा कर्जमाफीसाठी हजारोंचा एल्गार। प्रगती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू वानखेडे यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रगती शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे। संघटनेचे अध्यक्ष राजू वानखेडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले असून हजारो शेतकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे। प्रति शेतकरी 17,500 रुपयाची पीक विमा मदत, सरसकट कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी, तसेच युरिया व DAP खतांची मुबलक उपलब्धता या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुरू झालेल्या या आंदोलनामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासनाच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी श्याम वळसकर, महाराष्ट्र न्यूज 1, मूर्तिजापूर। आज आंदोलन करण्यामागचा उद्देश असा आहे की आम्ही गेल्या 2.5 महिन्यापासून 17,500 पीक विम्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील हजारो शेतकरी आंदोलन करून राहिले आहेत। इथं 1 मेला ठिय्या आंदोलन झालं, 15 मेला या मूर्तिजापूर तालुक्यातला म्हणजे विदर्भातला ऐतिहासिक ट्रॅक्टर महामोर्चा तुम्ही सगळ्यांना पाहिला आहे। त्या महामोर्चा झाल्यानंतर आपल्या जिल्हाधिकारी मॅडमपाशी मिटिंग झाली, पालकमंत्र्यापाशी मिटिंग झाली, कृषी मंत्र्यापाशी मिटिंग झाली, पण आम्हाला 17,500 हक्काचा पीक विमा अजूनपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात न आल्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनं 4-5 दिवस अगोदर मिटिंग घेतली की बा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी संपूर्ण कर्जमाफी अशी घ्यायची आहे की बा अटी शर्ती नियम आम्हाला मान्य नाही आहे, त्याच्यामुळे द्यायची असेल तर जसं मूर्तिजापूरच्या भाषणात मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की बा मी 7/12 कोरा करतो त्याच बेसवर आम्हाला संपूर्ण कर्जमाफी पाहिजे। आम्हाला 50,000 प्रोत्साहनपर निधी पेरण्यापूर्वीच पाहिजे आणि आमच्या या सगळ्या शेतकऱ्याले 17,500 हक्काचा पीक विमा याईनं जर दिला नाही तर आज आम्ही उन्हात इथं फरशीवर बसलेल्या अन्नत्याग आंदोलनाला बसलो। उद्या जर याच्यात कोणाची जीविताची हानी झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी या महाराष्ट्र सरकारची राहील। पैसे त्याईनं कबूल केले आहेत, पैसे आम्हाला पाहिजेत, आमच्या हक्काचे आहेत। आम्ही पॉलिसीचा क्लेम फाडला आहे, आमचा क्लेम आम्हाला पाहिजेच, काऊन की आम्हाला दुष्काळाची मदत भेटली, आम्हाला अतिवृष्टीची मदत भेटली। हा तालुका 50 पैशाच्या आत अनिवार्य घोषित झाला आहे, त्याच्यामुळे आम्हाला सॅटेलाईटची अट मान्य नाही आहे। त्यामुळे या मुख्यमंत्री साहेबांनं दिलेलं वचन पूर्ण करावं व आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही इथं बुधवार या दिवशी आज या आंदोलनाला माननीय प्रकाश पवरे साहेबांना भेट दिली। प्रकाश पवरे साहेबांना याच्यात इन्व्हॉल्व झाले आहेत। 2 दिवसात जर याच्यात न्याय झाला नाही तर बुधवारी गुरुवारी राजू शेट्टी साहेब मूर्तिजापूर शहरात येऊन या सर्व आंदोलनाचं नेतृत्व करू शकतात आणि आम्हाला न्याय भेटासाठी येऊ शकतात मूर्तिजापूरला। म्हणून शासनाने याची दखल घ्यावी व बुधवारपर्यंत जर आम्हाला न्याय भेटला नाही तर राजू शेट्टी साहेबाला मी इथं बोलवणार आहे आणि मूर्तिजापूर तालुक्यातले हजारो शेतकरी आज फक्त ट्रेलर आहे हे बुधवारी मूर्तिजापूर तालुक्यातील 100 गावातील पूर्ण शेतकरी कुटुंबासहित बाया माणसासहित आपला हक्क घ्यासाठी या फरशीवर आंदोलन करणार आहे। त्यामुळे शासनाने याची दखल घ्या।